नमस्कार मित्रांनो, मी निसर्ग मित्र देवीदास थोरात आणि आज दिनांक 17 जून 2025 रोजी या ठिकाणी आमच्या गावातील कोपरवेलीतील वारकरी संप्रदायाचे हबप आमचे वडिलांचे चांगले जीवलग मित्र आबा महाराज धुमाळ यांच्या शेतामध्ये आहेत आणि त्यांनी मला फोन केला की माझ्या शेतामध्ये या ठिकाणी बैल शिकरा या ठिकाणी घायल होऊन पडलेला आहे। त्यानंतर फोन केला आणि त्यानंतर आता मी इथे शेतात आलेलो आहे। मित्रांनो, याला थोडंसं उन्हामुळे या ठिकाणी तो घायल झाला होता आणि तो हालचाल देखील करत नव्हता, परंतु त्याला आता पाणी पाजल्यानंतर ते टोमॅटो दिल्यानंतर ते थोडंसं हालचाल करतं आहे आणि आम्ही त्याला थोडं दवाखान्यात नेऊन देखील दाखवणार आहेत। त्यानंतर पुन्हा त्याला त्याच्या निसर्ग वातावरणामध्ये या ठिकाणी सोडणार आहेत। मित्रांनो, आपण नेहमी पशु पक्षी असतील, प्राणी असतील, हे सर्व आपले मित्र आहेत, या सृष्टीची शोभा आहेत आणि आपण यांना जगवलं पाहिजे, वाचवलं पाहिजे। मित्रांनो, आज आबा धुमाळ यांनी मला फोन करून केल्यामुळं आज याचा प्राण वाचला आणि खरं तर माझ्या मते त्यांचं पंढरपूर या ठिकाणी झालं, कारण एका मुक्या जित्रुबाचा पक्षाचा जीव त्यांनी वाचवला आज। त्यामुळे मी त्यांना खरंच धन्यवाद देतो आणि वारकरी संप्रदायाचं हेच वैशिष्ट्य आहे मित्रांनो की त्यांच्यामध्ये माणुसकी आणि जिव्हाळा असतो, ते हे सिद्ध झालं। धन्यवाद।